बाकीचे सगळे सतर्क राहिले, सावध राहिले. शांत डोक्यानं नुसता आला, बोलीला म्हणून आला, कार्यक्रमाला बसला, घरी जाऊन झोपला. शांत डोक्याने विचार करून बघा, एक 60 वर्ष ते 50 वर्ष फक्त मागे जा, आपण काय होतो आणि आपण बेसावध राहिल्यामुळे आपले आजचे हाल काय. सगळ्या बाजूने आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे, तेव्हा आपला समाज पुढे जाणार आहे, आपले लेकर बाळ पुढे जाणार आहे. का बरं मी एवढं लावून धरलं? मी त्या वेदनेतून गेलो, मी गरीबाचं दुःख बघितलं. गरीब मराठ्यात आणि श्रीमंत मराठ्यात एकमेकाला विचारात घेतलं जात नाही, गरीबाला कुठं किंमत दिली जात नाही, म्हणून गरीबाच्या लढाईत ताकदीनं उतरलं. तुम्हाला वाटत नाही का मला सुद्धा आयुष्य दिले असतील म्हणून? मला पण काही दाखवायचा प्रयत्न केला असेल, पण मी डोळ्यासमोर फक्त गरीब आणि गरीबच मराठा ठेवला, कोणाच्या रुपयाला हात लावला नाही, कधी मॅनेज झालो नाही. आणि मी इतका इमानदार राहिलो म्हणून माझ्या समाजानं मला कधीच उघडं पडू दिलं, कधीच उघडं पडू दिलं. ह्या मराठ्यांनी मुंबई बंद पडायची ताकद दाखवली 70 वर्षात. पाहिली बंद म्हणजे बंद. बरं खाली आल्यावर बघू जाऊन काय असं त्याला नाही का. आपण आपली शक्ती दाखवली म्हणून आपल्या गरीबाला न्याय मिळायला लागला, हे कोणी विसरू नका. इथून पुढच्या काळात मी तुम्हाला एवढं सांगायसाठी आलो, इथून पुढच्या काळात एकजूट कायम राहू द्या. पक्ष येत राहते, जात राहते, सत्ता येते, सत्ता जाती, पण समाजावर होणारा अन्याय थांबत नाही. एकजूट आपली असली तर होणारा अन्याय थांबतो. म्हणून पुढच्या काळात एकजूट कधीच फुटू द्यायची नाही. पाणी वाटणार, जरा खाली बसत होता काय भाऊ, लागलो ते माझ्याकडे देण्यात ना, पाण्यातच तुटून पडले सगळे. त्या का आपलं जायगर त्याच्यात काही अडचण नाही. आपण जमतो कशासाठी, आपण एकत्र येतो कशासाठी, नुसती गर्दी दाखवायला नाही. त्यातून आपण समाजाला आणि समाजाच्या लेकराला देणार काय, हे आपल्या पुढं उत्तर असलं पाहिजे, हे आपल्या समोर ध्येय असलं पाहिजे. नुसतं जमायचं म्हणून नाही जमायचं, कुणीतरी बोलवलं म्हणून नाही जायचं. समाजाचं काय होणार आहे? आता बिल्डिंगहून बघायचे दिवस नाही राहिले. आता खाली उतरणे तरच जगतं, नाही तर जगत नसतं. बिल्डिंगहून बघणाऱ्या बिल्डिंगवरच राहायचं, गोदावरीला पूर आल्यासारखं. खालचे पुन्हा मदतीला येत नाही, ते मदत पाहिजे आम्हाला बिल्डिंगहून बघत होता, खाली उतरायला रोग आलता का त्याला? आणखीन आपल्या अंगातली पाटीलकी जरा सोडून द्या. याच पुण्यानं आणि याच मुंबईनं महाराष्ट्राला एक नवीन दिशा दिली. महालामध्ये राहणारी मायमाऊली पुण्यात हातात चहा घेऊन रस्त्यावरती उभं होती की गरीब मराठ्यांच्या पोरं मुंबईत चालले चहा द्यायचा, बंगल्यातली, मालातली. कारण त्या मायमाऊलीला कळालं आता हीच वेळ आहे की आपण समाजाला साथ दिली पाहिजे. आता इमारतीचे, बिल्डिंगचे दिवस नाही राहिले. एकमेकाला मदत करायला, एकमेकाला धावून जावं लागणार आहे, तेव्हा आपण जगणार आहे. नसता सगळे आपल्या विरोधात आहेत. बघा मग तुम्हाला काय करायचं. मला एक तर कधी भाषण येत नाही, मी हाय ते ठोक आणि सरळ तुम्हाला सांगतोय. हे मराठा जर मुंबई बंद पाडायची ताकद दाखवतो तर मराठा किती ताकदवर आहे हे समजून घ्या. आणि मला वाटतं तुम्हाला मुंबईत गेले नाही असं माझ्या एकट्याचं म्हणणं आहे. बाकीचंच नाही सांगता येतं मला, पण माझ्या एकट्याचं म्हणणं आहे की मुंबईत तुम्हाला आणि मला भेले नाही. सरकार आपल्याला भेलं आपल्या भाकरीला. पहिले दिसते नाही, उपाशी मारलं, पाणी दिलं नाही, गाड्यावाले बे मासे धरायला लावले, मिलेन पोट उपाशी. आणि मराठ्यांनी एकच आरोळी ठोकली. मुंबईला अन्नधान्य कमी पडता कामा नाही. ट्रक ट्रॅक्टर सुरू झाले आणि त्या भाकरीचे डिगलं बघून सरकारला असं वाटलं असेल
हा सोपं नाही होय. मग मला माहिती आहे मी यांना कसं सांभाळायची. लय अवघड होते. लोक म्हणायचे मुंबईला नेल्यावर काही करते. म्हणलं मी मराठीच्या पुढं नाही, मराठी माया पुढं नाही, शांततेत जाणार, शांततेत वापस येणार. कारण प्रत्येकाला वाटायचे हे लय बेकार लोक एकदा मुंबईत गेले ना किंवा पुण्यात गेले कार्यक्रमच करून मागायचे. आणि आम्हाला असंच फुगिलंय कोणी मराठी कार्यक्रम करते तू पाटील हा हा म्हणलं गेलं घातला वाटा. घेणं नाही देणं नाही. आपला इतका वापर केला लोकांनी. आपण संयमाने सुद्धा आपला समाज आणि समाजाचे लेकर बाळ लेकीबाळी मोठे करू शकतो. गोटा घ्यायचा आम्हाला घेऊ ना कव्हावी. आणि त्याचा गैरफायदा मग बाकीच्यांना उचलला. नुसते भाकरीचे ढिगलं पडले. सरकार फुल टेन्शन मध्ये आलं. त्यांनी ओळखलं जर भाकरी इतके येतात तर हे काय मुंबईतून जात नाही. त्याच्यापेक्षा आरक्षण दिलेलं बरं. कसे ठेप्याला आले आणि ढिगलं बी साधे नव्हते आणि पोट्टे बी इतके कलाकार आहेत. तुमचा तर केसच पडला होता. तेवढाच पडायचा राहिला होता फक्त. पोट्टे इतके बेकार आहेत. पहिले दिवशी पारले येऊ द्या म्हटले. पारले का सांग काय करा. दुसऱ्या दिवशी म्हणते क्रीमचं ऐकण्यात नको. इतके मोठे कलाकार आहे. अख्खी मुंबई मला पहिल्यांदा माहिती झाला होते नसतं का डायरेक्ट रोडला लावायचं ते पळतो म्हणून. ते मोठे अधिकारी यायचे ते म्हणायचे पाटील ते तेवढे एकदा पोराय सांगा ते आमच्या बॅरिकेडवर बस पळत आहेत. म्हणजे बॅरिकेड कसं पळून बसाय. मला माहित होतं त्यात चाक आहेत म्हणून. हे सोपे नाही. काय करतील पण एक लक्षात घ्या कुणाला त्याचं वाईट नका वाटत. मुंबई ही आमची मायभूमी. न्याय देणारी ती भूमी. गरिबाचे लेकर मुंबईत आले. मुंबईचं जीवन जिवंत करून गेले. त्यांना वाईट म्हणू नका. तुम्ही आमच्या तिकडे येता. तुम्ही कुठं गाड्या लावता काय करता आणि म्हणतो कमलावली देऊन. मग आता नवीन पोर आहेत त्यांना मुंबईतला माहित नव्हतं लावले असं रोडवर काय फरक पडला का. तो आज त्या म्हशी बांधलेल्या का तिथं म्हणून लय तू कोठा बंद पडलाय. गरीबाचे लेकरं जर न्यायासाठी आलेत तुम्हाला काही हरकत नाही त्यांना सहकार्य करायला. पण मुंबईनं खूप सहकार्य केलं. मी मुंबईतल्या सगळ्या मराठ्यांचे कारण याच्यात काही सत्कार केलेत काही घरात पुन्हा ते म्हणते हेच होते का मग नावसाठी त्यांचे सत्कार झाले ना आम्ही. त्याच्यामुळं आमच्या वतीनं मराठा समाजाच्या 6 कोटी मराठ्यांच्या वतीनं प्रत्येक काम करणाऱ्या घराघरातल्या मराठ्यांच्या मुंबईतल्यांचं मी मनापासून कौतुक करतो. त्यांच्या आभाराने आपण खूप हे ताकदीने लढाई लढलो आणि जिंकले सुद्धा. तुमच्या कार्यालयाच्या माध्यमातून गोरगरिबाचे प्रश्न सुटतील. तुम्हाला जिथपर्यंत सुटते तिथपर्यंत सोडा. नाही सुटले काही तर मला पण सांगा. मला जितके तुम्हाला साध्यता येईल जितके सोडवता येतील तितके मी ताकदीनं तुमच्या पाठीशी उभा राहून गरीब मराठ्यांसाठी मदत केली. आणि असं काही म्हणू नका. लोक म्हणते मुंबईत मराठी नाही हे कोण येते का कॉलनीचे जर एवढं गावाळे का मुंबईचं गोळा केलं तर मुंबईत बंद पडते का तुमच्यातच. नुसतं एक दिवस म्हणायचं मराठ्यांनी फक्त आझाद मैदान बघायला जायचं बा. सगळ्या काम बंद ड्युटी फोटी काही नाही. आपण आपल्या तैला मागं गाडीवर बसायचं आणि आझाद मैदान जायचं. तुम्ही पण जाऊन पडता ना आम्हाला सुद्धा गरज नाही. आपलं अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी बाहेर पडावं लागतं. आणि ते कधी काळी शिकत जा. आपल्यातले मतभेद सोडा. वाद करू नका. आपल्या लय वडा काढ्या काही म्हणतो बरं का मी तुम्ही नाही. काही दुकानं बंद पडल्यामुळे माझ्या असे मागं लागले ते म्हणते येणे आमचं दुकान बंद केलं सगळं. फाळका नाही का याची वर्गणी घे त्याची वर्गणी घे त्यातून फाळका हानी हो फाळके फुलके चट बंद करून टाकले. किती दिवस. एकदा आपल्याला सगळ्यांना मिळून विचार करावा लागेल की गरीब मराठा समाजात बळ वाढलं पाहिजे. तिथे लेकरं बळ सुधारले पाहिजे. याच्यासाठी आपण पुरी ताकद लावली. आता एक गोष्ट आपण केली. गडबड आहे तुम्हाला बोलू का मग थोडा टाइम का जायचं. मी आहे काय मुलाला
मी तर पुढं तुमच्याकडे ये की माल येऊ आम्हाला वाटलं आमच्याकडे 9 वाजले आमच्याकडे 9च्या पुढे असते थोडी इतक्या लवकर नसतं आमचं हा तुमच्या पायाला हात लावून सगळ्याच्या साखळीत आहेत तेवढ्याच तुम्ही किती श्रीमंत असाल तुम्ही किती गरीब असाल फक्त दारू पिऊ नका मी जिवंत आहे तर तुम्हाला काहीच कमी पडू देत नाही माझ्या समाजाच्या लेकरा बाळाला तुमचा पोरगा म्हणून रक्त सांडेपर्यंत लढत राहिली फक्त तुम्ही दारूपासून लांब जा तुम्ही श्रीमंत असाल किंवा गरीब असाल आणि तुम्ही काय करता मग ते काम माझ्याकडेच लावायचं का माणूस हो तुम्हाला एक काम सांगतो करता का तुमच्याकडे जात आहे हे दारू पेले ना याच्या भाकरी बंद करा तुम्हाला काय करायचं तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या पाठीमागे टेन्शनच घेऊ नका तुम्ही याच्या भाकरी बंद करा आता दारू सुटत आपले मत भेट आहेत आपले भांडणं होतात ना विनाकारण राजकारणासाठी वाद करू नका विनाकारण राजकारणासाठी वाद करू नका आणि कोणी जर कोणावर केसी केले असल्या तर कोर्टात जाऊन मागे घ्या ते दिवस आहेत आता वाईट दिवस आलेत मराठ्यांवरती की आपण आपल्या केसेस करू नका पटलं नाही त्याला वर्षभर बोलू नका त्याच्या विरोधात जाऊ नका आपण आपले एक एक उभा करायचं बघू मी काय केलं ग्रामीण भागातून गरीब मराठ्यांची वेदना घेऊन रस्त्यावर मराठ्यांना आरक्षण दिलं आज 3 गोष्टी झाल्यात तुमच्या त्याच्यापेक्षा जास्त असतील पण मी 3च सांगतो पहिली आज शिक्षण खूप महाग झालंय किती पैशावाला असो किंवा किती गरीब असो शिक्षण करणं लेकीबाळीचं लेकरा बाळाचं खूप अवघड झालं तुम्हाला आता फीस मध्ये सवलत मिळणार आरक्षणामुळे 2 तुमचे लेकर तुमचे लेखबाळ नोकरीत जाणार आहेत सगळ्या क्षेत्रात पोलीस महसूल रेल्वे इंजिनियर MBBS जे असतील जेवढे क्षेत्र आहेत त्या सगळ्या क्षेत्रात राज्यापासून केंद्रापर्यंत तुमचे लेकर आता नोकरीत जाणार आणि 3रं काम झालंय केंद्रापासूनच्या सगळ्या कृषीच्या सिंचनाच्या योजना त्या आरक्षणामुळे तुम्हाला मिळणार आहेत तुम्हाला घरकुलं मिळणार आहेत तुम्हाला पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या योजना मिळणार आहेत 3 कामं झाले आता एक नवीन काम हातात घ्यायचं ठरलेलं शिकतील पोरं नोकऱ्याला पण लागतील पण आपला समाज आपल्याकडे व्यवसाय करणं आपल्याला लय गरजेचं आहे म्हणून आता ते काम आपण हातात घेतलं आरक्षणाचं राहिले थोडं ते मी घेतो त्याची काळजी नका करू ते मी घेणार पण मराठवाड्याचं हैदराबादचं गॅजेटियरचं JR निघाला मराठवाड्यातले सगळे मराठी आरक्षणात जाणार फक्त तेले गुळगुळ करते दवाखान्यातलं म्हणून थोडं काम मध्ये चाललंय एवढंच नाही त्याला दम निघत त्याचं कसं आहे गोडांमधला बारदाना असल्यासारखा खेळ झाला बारदाना कळतो तुम्हाला नसलं कळत जाऊ दे मग दुसऱ्या बारी सांग तसा खेळ झाला त्याचा त्याच्यामुळं दम्माने चाललंय पश्चिम महाराष्ट्रातले 4ही गॅजेट लागू होणार सातारा संस्थांचं कोल्हापूर संस्थांचं गॅजेटियर लागू होणार आहे पुणे संस्थांचं आणि औंध संस्थांचं सुद्धा गॅजेटियर लागू होणार आहे म्हणजे अर्धा कोकण सुद्धा जातोय त्या दिवशी कोकणातले लोक आले नाही का तुम्ही साक्षीदार आहेत ना हा मीडियावाल्या पुढे सांगतो बरं खोटं बोलणार ते आले ते मला आम्हाला घ्यायचो आम्हाला आरक्षण घ्यायचंय ज्याला नाही घ्यायचं त्याला नको घेऊ ना आणि त्याला गरज घे नाही एका टिकल्याच्या 2 टिकल्या त्याला काही गरज लागत नाही मी शया नाही था त्याला गरज नाही तिथल्या गरिबांना वाटतं आम्हाला पाहिजे मी देणार मला तरी वाटतं सातारा संस्थांमधून 2ही जिल्हे जातील ती वाटतंय मी तुमच्या पुण्याच्या आयुक्त साहेबांना विचारून घेईन कारण त्याचा अभ्यास सुरू आहे मला वाटतं सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी सुद्धा सातारा संस्थांच्या गॅजेटियर मध्ये पूर्ण बसतो पूर्ण रायगड ठाणे पालघर ह्यो सगळा पट्टा मुंबईसह
त्यात पुणे पण येत आहे, म्हणजे डबल नोंदी निघू शकतात. बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅझेटियरमध्ये सगळा पट्टा जाणार, कारण बॉम्बे गव्हर्नमेंटचा प्रदेश हो वापी सिल्वाशापर्यंत होता, ती खूप मोठा प्रदेश होता. त्याच्यामुळे तेही गॅजेट लागू केलं तर मराठा आरक्षण वाचून राहत नाही. म्हणून मी सांगत असतो मराठा समाजाला की आपण हमेशाच काम आहेत आपल्याला, हमेशाच आपल्याला गडबड आहे, हमेशाच आपल्या धकाधकीचं जीवन सुरू आहे. याच्यातून वेळ काढून आपल्या लेकरा बाळाला आपल्याला आयुष्याची भाकरी द्यायची. चंद्र सूर्य असेपर्यंत त्याला उडाला नाही पाहिजे, अशा गोष्टी त्याच्या तात्पुरत्या काही कामाच्या नाही. जसे की लाडकी बहीण 1500 दिले, मतदान झालं की 1500 नाही 150 नाही. आपण हुशार कधी होणार आहे? आपल्याला जर एखाद्याने फसवायचं ठरवलं तर आपण त्याला सहज फसवून देतो. बाकी त्यांनी त्यांच्या लेकराला आयुष्याचं घेतलं. माझा मराठा समाज त्याच्या समाजाला आणि लेकराला आयुष्याचं कधी घेणार आहे? तुम्हाला असं वाटत नाही की माझ्या पश्चात माझ्या पुढच्या पिढीला कोणापुढे हात पसरायची गरज नाही लागली पाहिजे. या भूमिकेत मराठा समाज येणार आहे नेमका कवा? आपल्याला त्या भूमिकेत अगोदर उतरावं लागणार आहे. आता मला द्यायचं, माझ्या पुढच्या पिढीला द्यायचं, तर कायम टिकणारं द्यायचं. त्याच्यासाठी आम्ही वेळ पण देणार, आणि आपण वेळ दिला तर आपला समाज मोठा होणार. आपल्याला हे शिकावं लागणार आहे. आपल्याला नादी लावले की लाडकी बहीण 1500 रुपये 1300 रुपये आणि रोज बातम्या द्या आता 3000 आणि पैसे द्यायला. यांच्या फसवणुकीमुळं आणि आपण सावध न राहिल्यामुळं आपला समाज डुबायला लागला. लांबचा विचार करा. त्याच्यामुळे आपण ना सावध झाला पाहिजे. आता त्या लाडक्या बहिणीच्या नादात त्या आनंदाचा शिरा एक असतो, दिवाळी दिसली भुंगे लागले डाळ तेल किंवा वांगाणासारखं तेल. आता हे काय इकडे ओरडत इकडे ओरडत असे ट्रेन तयार झाले तिथं मुंबई. आमच्या आधीवार आलं बा माहित माझ्या उशिरा सुरू होतं. मी काय कसे टाकली सुरू व्हायला. तेव्हा अधिकारी आले, ते म्हणले साहेब ते हिंदी जोडीत होतं, मला हिंदी येत नव्हती पण जमलं आमचं दोघांच. तसं तेव्हा मला काही फेकायचा, मी त्याला काही फेकायचो. त्याने हिंदीत सांगितलं बडे बडे बच्चे म्हणजे पुण्यालावरच ना आपले. आता बडेच नाही तर काय तिला पाडी होतो पुण्याला आणि रुमाल बांधलो असं दिसायचं. ते व्यक्ती पुढचा अधिकारी कसं बोलून त्याला ते असं करायचं दिसत. आता हे काय सरांनी काय हिरो खप्प मांडी घालून लगेच बेसन भाकर लगेच ठेसा हा लगेच निघाला रेल्वे तरी. ते आलं ते मला असं एकच काम करायचं. म्हणलं काय करायचं भाऊ? इत्ता करू म्हणलं इत्ता. ते म्हणे रेल्वे ट्रॅक स्टेशनवरती पोरांना झोपू द्या, काय अडचण नाही. फक्त हे काय करतात म्हणे एकामेका शर्ट धरते आणि त्यांचा आमचा भोग येत नाही. आणि नुसते पोरते म्हणे टॉय कधी. आणि त्याच्यामध्ये आमचा एक कर्मचारी घातला म्हणते तेवढा बाय तेवढं करू नका आम्ही काही कमी पडत नाही. म्हणलं सांगतो आता ऐकतात का कसे बघू. म्हणजे आपल्या पोरांनी कोणाला त्रास नाही दिला, कुठल्या माय माऊलीने दिला. मुंबईतली एकही माय माऊली म्हणत नाही की मराठीच्या लेकरांना त्रास दिला त्याला मराठी म्हणते. हो हे खरंय की आम्ही हसलो खेळलो बागडलो त्या अंगणात. मुंबई हे महाराष्ट्राचं अंगण आहे. ते एक माया देणारं न्याय देणारी ती मुंबई भूमी आहे. तिथं लेकर आले तर ते तुमचे आहेत. पोरांनी कोणाला त्रास दिला नाही. आणि आता तर आपल्याला दिल्ली जायची, कोणाकोणाला यायची मग दिल्ली पडत नाही. पण आपल्याला आपल्याला आपल्या समाजाला हुशार करावं लागणार. आपल्या लोकांना मुंबई माहीत पाहिजे, कोणचे ऑफिस कुठे आहेत हे माहीत पाहिजे, कोणचे कार्यालय कुठे हे पण आपल्याला माहीत पाहिजे. दिल्लीपर्यंत आपला राजा
आपल्यासाठी अटकपर्यंत राजा आपले छत्रपती शिवराय लढत गेले. आपल्या राजाने ते दिवशी ध्वज कुठं फडकेला आपल्याला माहित पाहिजे. कोणती दिल्ली कुठं फडकायला आपण स्वतः नजरानं बघितलं पाहिजे की माझा राजा या देशातल्या जनतेसाठी लढलाय. आपण बघितलं पाहिजे. का वर्षातून एक दिवस काय अडचणी आपण लग्नाला नाही जात का 3-3, 4-4 दिवस. एक दिवस आपल्या समाजासाठी सुद्धा आपण वर्षातून एकदा बाहेर निघलंच पाहिजे सगळ्यांनी. एकदा आता तारीख डिक्लेअर झाली चलो दिल्ली रेल्वे जायचं रात्री इथे रेटून घ्यायचं. आपण आपलं गडुडं पाठवलं कोणाला मागायचं काम नाही. भूक लागली उतरला ती गेली की सुरू लगेच पुढं पण शांततेत. पण दिल्लीत मराठ्यांनी जायचं थांबायचं नाही. कारण मी आता असं करतो मी समाजाला उंचीवर न्यायचं काम करतोय बळ द्यायचं काम करतोय. माझ्यावरच जायला लागले. एक जण आलं ते मला याला गोळ्यात चारा ते शेळ्याच्या लेण्या औषध गोळ्या ते आमच्या तिकडचे तुम्हाला नसं माहिती. कचरा केला त्याचा कचराच करायचा असं जातच खातोय माझ्यावर. त्याचा असा कचरा केला त्याचा असा वट होता. आता चष्मा काढता असा 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 होतो. या काळात दिसतो कसला त्याला. त्याचं कारण सत्य असून सुद्धा अजितदादाच्या आणि फडणवीसांच्या पायावर पडल्यामुळे त्याला माझ्या मॅटरमधून घातपाता घेतली चुकली. पण मी खंबीर आहे. त्याला पण माहिती मी काय चीज. मी एवढा सोपा नाहीये. त्यांना चांगला माहिती नमुना कसा आहे. तो मला बारीक दिसतो म्हणजे मला काय कुस्त्या खेळायची हमाली करायची. पण त्यांचे चिरायला मी एकटा पक्का आहे. त्यांनी माझा घातपात करायला ठरला. आता माणूस कधी काम करतो असलं समोरचा समाज रेटला नाही किंवा समाजचा माणूस रेटला नाही तर असली चाळे करतो. त्याला गोळ्या घालन त्याला औषध घालन. आता औषध घालायला आणि गोळ्या घालायला मिली सुईचा होईल. तो ह्या नेटवर्कात तिथं पूर्वी कसं बैलजी नाही अगोदर सगळं बघून छापा टाकायचं छत्रपती शिवराय राशीचा आमुष्या दिवशी ठिकाण सगळा. तसं तो हा जेवढी साखर येत नाही ती सगळी तोडून आम्ही तुझ्याच गोटातून माहिती मिळवली की तू आमच्या घातपात करणार आहे. तो हा सगळा पथराच बाहेर काढलाय सिस्टीमचा त्याच्या पुऱ्या सिस्टीमचा पथराच बाहेर काढला. कारण 25-30 वर्षांनी पहिले घडलेले. त्यांनी जर काही केलं तर कोणाला माहिती होतं पण पुढं काय करायचं हे पण माहिती होतं. म्हणजे पहिली वेळ व्हायचा अगोदर माहिती झाला. बरं मी काय केलं असं गरीबाच्या लेकरासाठी मी लढतो. तुम्हाला मारायला ना गरीबाच्या समाजाचे लेकरं लेखी पाहिजे मोठ्या झाल्या पाहिजे मग रात्रंदिवस मी झुटतोय. तुम्ही आम्हाला मारायला ना आम्ही मराठी एवढे सोपे का. त्या दिवशी तेव्हा मला नार्को टेस्ट करायचे मला एकदम बेस्ट झाला. ओके 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 लगेच रेडी मी सगळ्यात अगोदर अर्ज केला. इमानदारी सांगतो तुमच्या साक्षीनं सगळ्यात अगोदर मी अर्ज केला की नार्को टेस्टला मी तयार आहे. दुसरा अर्ज केला मला तुमचं पोलीस संरक्षण नको आहे का आपल्या संग येईल. कारण मैदान मोकळं पाहिजे ना त्याला गाडी अंगावर घालायची मारायला पाहिजे मला हाणायला आले पाहिजे. मैदान मोकळं मी एकटा गाडीत येतो. 2-3 पोर आहेत आणि मी आहे. तुला जवळ यायचं तवा येईल. तुमचं 5 जणांचं काय मिस्टेक आहे. 5 जण काय भागलं काय कोणी प्रमाणपत्र निघाले तुमचे नाही तर गप्प तरी बसा इथं राहिलं ते मला तुमचा 5 जणांचा आरडा इतके जण 5 जण येणार तुम्ही फक्त शांत आवाज यायला लागला की तुम्ही ही नोकरी मी स्वतः केली. एक तर मी क्षेत्रीय मराठा आहे खानदानी शहाणपणे आवाज मी फेर नाही कोणाला. नाम समोर समोर खेळून चालू मी मोकळा आहे. पोलीस सगळे नाकारले. मला तर काल परवा अशी माहिती मिळाली मी इकडे आल्यावर मी अर्ज केला मला पोलीस नको तुमचा एक पण जालन्यात आमच्या एसटीनं आणि देवेंद्र पोलीसनी सगळे पोलीस मागे बोलवले जाऊ आज तत्पर आहे. मी तर अर्ज स्वतःहून दिलाय मला गरजच नाहीये पण माघारी सुद्धा बोलवले होती का मोकळं राह. माझं देवेंद्र फडणवीसला आणि जालन्याच्या एसटीला म्हणणार
त्या 3 आरोपी येथे घातपात करणार. ज्यांनी ते कट धनंजय मुंडेला धरून रचला ते 3 एक त्यांनी कबुली दिली. धनंजय मुंडेने जरांगे पाटलाच्या घातपाताची 2.5 कोटीला सुपारी दिली होती हे त्यांनी कबूल केले. मग तुम्ही जालन्याचा एसपी गृह मंत्रालयाला अर्ज करून त्याला अटक का करत नाही आणि चौकशीला का बोलत नाही? फडणवीस साहेब म्हणून जरांगे बोलला तर मग हटत नाही. तुम्हाला सांगतो याचे पडसाद वाईट होणार आहे ना तुम्ही जर त्याला चौकशीला घेतलं नाही तर. हे पडसाद खूप उमटणार आहेत एक ना एक दिवस. जर त्या आरोपीने सांगितलंय तर याच्यापेक्षा पुरावा काय पाहिजे तुम्हाला? त्याच्या रेकॉर्डिंग आहेत, त्याचे व्हिडिओ आहेत. ज्या दिवशी घातपात करायचा होता आम्हाला कळालं त्या दिवशी तो रात्री 12 वाजता त्या आरोपी सगळं बोललाय. याच्यापेक्षा सरकारला काय पुरावे पाहिजे? तुम्ही सोडता रे, तुमची सत्ता आहे म्हणून तुम्ही सोडतात. पण फडणवीस साहेब सत्ता बदलत असती त्यावेळेस मुळात जळा सकट बाहेर काढणार. मी सोडणार नाही कोणाला, कारण मी पण खुर्ची. तुम्ही आज तुमच्या हातात आहे म्हणून करताल. काँग्रेसला कधीच वाटलं नव्हतं त्यांची सत्ता जाईल म्हणून. त्यांना ते समुद्रासारखे वाटायचे. गेली. भाजपला कवाच वाटत होतं आम्ही सत्तेत येऊ, भाजप सत्तेत आलं. तुम्हाला गर्व झाला असेल, सत्ता कायम राहील. मराठ्या पुढे मी तुमची सत्ता टिकूच देणार नाही. कारण जर तुम्ही एवढा अन्याय करणार असले, इतके सबळ पुरावे असून सुद्धा जर तुम्ही घेत नाही, मी तर त्याला घेताला गंभीर त्या अक्का व्हायली मान. मी पुढे सुद्धा 3दा 2 टक्कर देणारा माणूस आहे. तर महाराष्ट्राचा तो स्वप्न सुद्धा बघू नको. तू म्हणशील मी गाडी अंगावर घालीन, ट्रक अंगावर घाल लावीन, काही घालून. प्रत्येक गावात मराठा आहे माझ्या महाराष्ट्राला. प्रत्येक गावात तुला तरी कोणी तुम्ही गोळा करून आणला लागतील. किरण लागलेले मोकळं. पण आमच्या प्रत्येक गावात आवाज आले. जिथं तू करायला येशील ना तिथं 1 घंट्याच्या आत 1 लाखापेक्षा जास्त पोरं तुला दगड घेऊन टाकली. ते स्वप्नच बघू नको तू. आणि जर त्यांचं म्हणणं आहे त्यांनी जर आता साक्षी दिली, घातपात करत होतं, अटक करायला हरकत नाही. भरती जर नाही म्हणले ते 3 आरोपी करा नार्कोटिक्स. एसपींनी अर्ज करावा कोर्टात की तिघं खोटं बोलतात म्हणून आम्हाला नार्कोटिक्स करायचं आणि त्याच्याबरोबर आमच्या दोघांची पण करा, माझी पण करा. पण याचं दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या. आणि तुम्ही जर याला पाठीशी घातलं, आपल्यापाशी सुट्टी नाही. मी तर सोडणार नाही. कारण समाजाच्या मुळावर बसलेला संतोष देशमुखांचं किती हाल झाले. तुमच्या घरातला लेकरू असतं तर तुम्ही तपसले असते. महादेव मुंडेचे काय हाल झाले? त्याचे ते येऊन लेकर आहेत. एकच एक माय मावली घरात महादेव मुंडेच्या. ही वाईट परिस्थिती करून ठेवली आहे. आणि सातत्यानं परत दादागिरी खुण. मराठ्याच्या नादी लागणं एवढं सोपं नाही. तुम्ही किती नादी लागा, इथून पुढं नादी लागला तर तो हा बाजार उठेलाच म्हणून समजू. जालन्याच्या पोरांनी कसं केलं आमच्याकडे सुरू केलं तर तुम्हाला माहित नसेल म्हणून सांगता. तुम्ही म्हणताना आता मला लस नाही पात्र पण मिळतो. जालन्यात असं सुरू झालं. पालकमंत्री आम्हाला जालन्याला आम्ही सांगताना सांगितलं होतं, पालकमंत्री व्हा, मंत्री व्हा, विकास करा, काय मजा करायची ते करा, फक्त इथं जातीवाद करायचा नाही. तुम्ही सांगतो केलंच, दमच नाही केलंच. स्वतःच्या प्रमाणपत्रावरती काय म्हणतात त्याला, लेटर पॅडवरती डीपीडीसीचे पैसे कामच वाटून टाकले. कलेक्टरच्या शिवच्या सह्याशिवाय ते पैसे जात नाही. जिल्हा परिषदेचे किंवा महानगरपालिकेच्या शिवाचे सह्या लागतात. डीपीडीसी मध्ये कलेक्टर आहेत, कोणाच्याच सह्या नाही. जालन्याच्या पोराने कोर्ट टाकला 70 कोटी वाटलेल्या खोट्या कामावर त्याला स्थगिती दिली. मला वाटतं काल 56 कोटीच्या कामाला काय स्थगिती दिली पुन्हा असले काम यांची. तुम्ही चांगले कामं करा, मराठा तुमच्या पाठीशी आहेत ना. हे तुम्हाला सांगण्याचंच कारण एवढे, आपण प्रत्येक क्षेत्रात विषय सोडून देतो.
म्हणून तुम्हाला एवढं बाळ सांगितलं मी आतापर्यंत. इथून पुढच्या काळात काही सोडून द्यायचं नाही. मराठ्याच्या विरोधात गेलेल्या माणसाला निवडणुकीत पाडायचं म्हणजे पाडायचं. भलं त्याची संख्या लई मोठी असेल, एका गावात आपली थोडी असेल, त्याचा का प्रचार करणार नाही? ती बी तसंच करते, त्याची थोडी आहेत ना, मागा मागा चलत येत, तिथे ती थोडी आहेत ते शर्टा धरून मागा मागा चलत कशी. पण मतदान आपल्याला नाही. इथून पुढे मराठीने सहज वाढायचं. मराठा जातीच्या आपल्या लेकरा बाळाच्या आणि आरक्षणाच्या विरोधात काम केलेल्या माणसाला मतदान करायचं नाही. त्याच्या सगळं फिरलं तरीच चालेल, पण मतदान नाही. मी असो नसो, ही मोहीम तुम्हाला सुरू ठेवावं लागणार आहे, तर समाज जिवंत आहे, तर समाजाचं वजन राहील. कुणी गोड बोलायला गेलं की सोडून दिला, आधी बाप सोडायचा नाही. कोणची लढाई लढताना ताकदीनं लढायची. आरक्षणाला पुन्हा लढायची वेळ आली तरी आपण ताकदीनं सगळ्यांनी एकजुटीनं उभा राहायचं, पुन्हा लढायची. काही हटायचं नाही. तुमच्यावर संकट आले आम्ही धावून यायचं, आमच्यावर संकट आले तुम्ही यायचं. हे बळ आपल्याला एकमेकाला द्यावं लागणार आहे. आणि आता शेवटी सांगतो, राजकारणातले मराठी थोडे शहाणे व्हा. तुम्ही एकमेकाला 100% पाडा, पण जातीचा विषय आला ना, अंधारातून का होणार पूर्ण ताकद समाजाला द्यायची, पूर्ण ताकद. हे सुद्धा राजकीय महाराष्ट्रातले सगळे मराठी शिका. आपण गरिबाची आपली एकजूट अशी सुरू ठेवू. अन्याय होणार आहे तर गरिबावरती, अडचण येणार आहे तर गरीबाला. त्यामुळे शहरातला असो किंवा ग्रामीण भागातला असो, दोन्ही मराठी आता एकत्र पाहिजे. तुम्ही तुमचं धकाधकीचं जीवन जगता येईल. तुम्ही नोकऱ्याला तुम्हाला सारखं पाळावं लागतं, लक्ष द्यायला वेळ नाही. पण ज्यावेळेस वेळ येईल ना, त्यावेळेस आम्ही सुद्धा तुमच्या मदतीला पाहिजे, तर तुम्ही सुद्धा आमच्या मदतीला पाहिजेतच. ही जोड आपल्याला करावाच लागणार आहे. तुम्हाला शहरात कुणी अन्याय करायला लागलं, तुम्ही सहन करताय. आम्ही तुमच्या मदतीला आहेत हे जर तुम्हाला कळालं, तुम्ही कोणावर अन्याय करणार नाहीत, पण झालेला सहन नाही करणार. म्हणजे शहरात तुम्हालाही जगता येईल आणि तुमच्या बळावरती खेड्यातल्याही मराठ्यांना जगता येईल. आमच्या शहरात काही काम असलं तर तुम्ही करताल, तुमच्या खेड्यात काही असेल तर आम्ही करू. ही सांगड आपल्याला घालावंच लागणार. आणि मुंबईतल्या मराठ्यांनी, मी त्याविषयी मुंबईला कार्यक्रमाला आलो होतो, भाईचं त्याच दिसायला, मुंबईतल्या मराठ्यांनी कोणाला भ्यायची गरज नाही. वाटा जायचं नाही, भ्यायचं नाही. आम्ही आहेत ना, तुम्हाला काय करत नसतं, कोणाला काही आयला म्हणून द्या, आपलं गबाळ सगळं निघत म्हणायचं इकडं. ते टेन्शन घ्यायचंच नाही, कारण हे आपल्याला एकमेकाला साथ देऊन सांभाळावं लागणार आहे. नसतं आपली फसवणूक. बघा, सारथीचा विषय काय, नुसती सारथी दिली, निधी नाही. परदेशात पोरं आणि पोरी शिकायला गेलेत, ते लेकरं तिकडे आहेत, सरकार फेलोशिपच देत नाहीये. त्या बापाने पैसे पाठायचे कसे? आता पीजीचे परीक्षा आहे, आता त्याच्यात आपल्या 56 जागा कमी केल्या विनाकारण. मी आताच पण पुण्याला याचं सांगितलं, पुण्यात हसन मुश्रीफ साहेबाला फोन करून सांगितलं, साहेब हे बरोबर नाही, मराठ्यावर अन्याय होता कामा नाही. ते होते निवडणुकीच्या त्या पोळ्याच्या जत्रात बरं ध्यानात नाही राहत, पण त्यांनी ते थांबवलं आणि सांगितलं की मी ते करतो. गेले 56 पोरं पुन्हा हे करावं लागतंय. त्याच्यात गरीबाच्या लेकीबाळी पण होत्या. माग एमपीएससीचा विषय होता, जवळपास 20,000 सारथीच्या काही पोरांचा आणखीन विषय, तेही मार्गे काढायचा. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ निधीच थांबलाय. मला कळालेलं खरंय खोटं माहित नाही, मी खात्री करून बोलन, पण तरी बोलतो. हे अंदाजे धरा. मला आत्ता नरेंद्र पाटील साहेबांनी सांगितलं, कॅबिनेट मंत्री नरेंद्र पाटील साहेबांनी, नाही ते नाही सांगितलं, ते वेगळंच सांगितलं. त्यांना मी आता पुण्यात बोललो, म्हणलं अध्यक्ष तुम्ही, मंत्री तुम्ही, एमडी तुमच्या हातात. मग पोरं गाड्या घेते, ट्रॅक्टर घेते, व्यास्त महामंडळ भरतंय, एलवाय बंद 7-8-9 महिन्यापासून, परतावे येत नाही, पोरांचं जगायचं कसं? तर त्यांनी सांगितलंय, मला माहित नाही ते खरंय खोटं, छगन भुजबळने फोन केला म्हणे म्हणून बंद केलं, आणि अजितदादांनी फडणवीस साहेबांनी ऐकलं
आणि त्याच्या म्हणण्यावर बंद केलं. असं ते मला आत्ता म्हणले. आपल्या नसतं पोटात राहत आपण खपकून सांगून टाकत असतो. आपण काय घ्यायचं काम आहे कोणाला. आणि ते खरं निघालं की मग फडणवीस साहेबाकडे माझ्या दादाकडे मी बघतो. फक्त ते खरं निघाव मग बघतो मी समाज. हे बघा माझं भाजपचं किंवा त्या शिवसेनेचं राष्ट्रवादीचं काँग्रेसचं बेसरामाचं मग त्यांचं काय वैर नाही दुश्मनी नाही किंवा त्या फडणवीस साहेबाचा मागा बांधाला बांध नाही. त्याने काय एखादं आमची मसाड चोरून नेली नाही किंवा काय कांद्याचा पोता एखादा नेला नाही सगळं भुजबळा दिला वा त्यांनी बटाट्याचा पोता नेला असं काही झालेलं नाही. आमचं आणि त्यांचं काही बांधाला बांध नाही काय नाही काय नाही का त्यांची एखाद बार काय शिळे आम्ही चोरले नाही फडणवीस साहेबांचे म्हणून त्यांचं नाम लय लागलंय असं बी काही नाही. माझ्या समाजावर अन्याय केला काही मी सहन नाही करत अजिबात नाही आणि करणार बी. तुम्ही मला एवढ्या लोकांनी नाव ठेवलं तरी मी ऐकणार नाही. माझ्या समाजावर अन्याय केला मी बोलणार. आता आपल्या काही लोकांना काय वाटतं झालं होय पुरं डबाडंग गेलं 2च होतं वाटतं बंडा बैल होता वाटतं. आपल्या लोकांना काही लोकांना असं वाटतं की मी एखाद्या वेळात लय बोलतो पट्ट्यावर गाडी आल्यावर नाही का घसरती नाही असं नाही. पण मग मला एक उत्तर द्या ना. इथं बसलेल्या माझ्या माय मावल्यासह सगळ्या मायबाप मराठ्यांनी मला उत्तर द्या. मी एखाद्या बार घोड्या लावतो म्हणून काही न वाईट वाटतं. आता मला तुम्हीच उत्तर द्या. मी बोलायचं बंद करतो उद्यापासून. एक बी कोणाला घोडा लावणार नाही. पण उत्तर द्या. तुम्ही इथं बसलेले तुमच्या बापाला किंवा तुमच्या पोराला जर चौकात एखाद्याने चापट मारले तर तुम्ही गप बसणार का. मग मी या समाजाला मायबाप मानलेला. माझ्या समाजाचा कोणी अपमान केला आणि त्याचा आरक्षणाविषयी त्याला आड होती लोक मी कचा कच घोडे म्हणून लावतो. मै तळपायच्या अगमस्तकाला जाते की माझ्या लेकरा बाळाचे किती हाल आहेत. तुम्ही नोकऱ्याला आहात. तुम्ही इथं कंपन्यात कामाला आहेत. पोटाला चिमटा घेऊन 1-1 रुपया मागा टाकून लेकी बाळीला पोराला आणि पोरीला शिकवलंय तुम्ही. ती जर नोकरीला नाही लागले तुमच्या स्वप्नाची राखरांगोळी होती आणि तुमचं स्वप्न पूर्ण करायसाठी मी ताकदीनं लढतोय म्हणून तसं बोलतोय. या निर्णय ऐकलं. तुम्ही रात्रंदिवस राबता म्हणजे का तुमच्याकडे पैसा लय झाला म्हणून नाही. इथं बसलेल्या एकालाही वाटणार नाही आमच्या वाट्याला जे कष्ट आलं ते माझ्या लेकी बाळीच्या वाट्याला येऊ नये किंवा माझ्या लेकरा बाळाच्या वाट्याला येऊ नये हे प्रत्येक आई बापाला वाटतं. मग तुम्ही जर एवढा पैसा घालता इतके कष्ट रात्रंदिवस करता प्रत्येकाला वाटतं माझी लेख अधिकारी झाली पाहिजे माझं पोरगी अधिकारी झाली पाहिजे आणि ते स्वप्नच पूर्ण नाही झालं तर तुमच्या लेकराच्या वाट्याला सुद्धा विश्वभर दारिद्र्य येते. म्हणून आपण इतकं लावून धरलंय. समाजाच्या तुमच्या मनातलं स्वप्न तुमच्या लेकरा बाळाचं पूर्ण करण्यासाठी मी रक्त जाळतोय. आता मी इतक्या वेळ उभा राहिलो ना मला आता 10 मिनिटं खाली नाही बसता येणार आणि खाली बसलो तर मला उठता येत नाही. आजही काय नाही राहिलं माझ्या अंगात बघाय. तुम्हाला डायरेक्ट हाडकं दिसते सगळ्यात. माझ्या हाडकाला डायरेक्ट शिराच्या टाकल्या. सलाईन लावायचं म्हणलं ना सलाईन सुद्धा डॉक्टर लावू शकत नाही फक्त या समाजासाठी. मरण तर कसं येतं हो ऍक्सिडेंट होतो अटॅक येतो माणूस कसाही मरतो. पण ज्या समाजात मी जन्म घेतला ना या समाजाला मला खाली मान घालून वागू द्यायचा नाही. याला उंचीवरच नाही. मी नाही विचार करत रात दिवस फिरतो. आपल्याला आपल्या समाज आणि समाजाच्या लेकराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झुंजावं लागणार. नसता काय अर्थ नाही. तुम्ही कष्ट केले तुमच्या जागेवर तुमचं पोरग तुमची पोरगी कष्ट करणारे पुन्हा त्योच पाडा आणि पुढचा विचार करून बघा. आपले जर एखादा अधिकारी झाला तो महसूलमध्ये असू द्या रेल्वेत असू द्या त्या पोलीस विभागात असू द्या ते शैक्षणिक क्षेत्रात असू द्या ते सहकार कुठेही असू द्या आपल्याला बढतीच मिळत नाही. एखादं जर आपला अधिकारी झालं कॉन्स्टेबल होऊन द्या नाही तर PSI होऊन द्या तहसीलदार होऊन द्या तिथं ते रिटायर होतं ते जिथं लागलं तिथंच. तसं का त्याच्या पुढच्याला फेवकाल चिट केले तिथं रिटायर होते हालतच नाही पुढं. त्याच्या मागून येऊन पुढे जात तिथं ते म्हणतात बायला बारका साहेब होता मोठा झाला बाबा आता ते त्याच्या हाताखाली. म्हणजे आपण बढती मिळत नाही त्याचं मूळ कारण हे आरक्षण. आपणच किती दिवस एसटी ड्रायव्हर म्हणून ड्रायव्हरकी करायची. आपण किती दिवस हमाली करायची. आपण किती दिवस माथाडी कामगार म्हणून काम करायचे. आपण किती दिवस कंपन्या पुढे उभं राहायचं किती दिवस कंपन्यात जायचं. आपणच ट्रॅक्टर जिपान आपणच चालवायचे. आपणच रिक्षा चालवायचे. आपणच हॉटेल टपऱ्या चालवायच्या किती दिवस. कधी स्वप्न बघायचंच नाही की आपले लेकरं आपल्याला उंचीवरती न्यायचं. आपण जे काम केलं ते आपण पोरांनी आपल्या केलं नाही पाहिजे. आपलं पोरग सुद्धा लाल दिव्याच्या गाडीत बसूनच आलं पाहिजे.
आपल्या सुद्धा कुळाची शान वाढली पाहिजे. आपण कॉलर टाईट करून रस्त्यानं चाललं पाहिजे. माझं पोरग माझी पोरगी IPS दर्जाची अधिकारी झाली, हेही स्वप्न आपण बघितलं पाहिजे ना. का आपण नुसतं असंच कष्ट करायचे आणि मरायचं, शेतात रात्रंदिवस राबायचं आणि मरायचं. स्वप्न आमच्या बापाने बघायचेच नाही. आम्ही हातगाड्या थाणायच्या, आम्ही टायर थाणायचे, उसच तोडायचे, ट्रकवर ड्रायव्हर आम्हीच, ट्रॅक्टरवर पण आम्हीच. काय एखाद्या कंडक्टरला, एखाद्या एसटीच्या ड्रायव्हरला वाटत नाही माझं पोरग माझी पोरगी अधिकारी व्हावं म्हणून? आपले सुद्धा स्वप्न असले पाहिजेत आणि त्याच्यासाठी आपण ताकदीने एकजूट सगळेजण असलं पाहिजे. समाज प्रगतीकडे जाणार नाही तुमच्या माझ्या चुकीमुळे, लक्षात ठेवा. हे बघा, मला हजारो करोड रुपये दिले असते यांनी. हे सरकार इतकं चाबऱ्या धावण्याचे हे चालतं जातं घुमी ते कोणाला बी. मला तर 4थी पासच म्हणते ते, सगळ्याच्या मुंडक्यावर पाय दिला नाही. 4थी नापास नापास, तुम्हाला वाकेल का नाही सगळ्याला? आणि मग काय करायचं, 4थी असून 5वी असो, तुला काय घेणे? आमच्यात बी काही केले अभ्यासिक आहेत, मनात मागं लागत येते, सरकारच्या मागं लागत सोडू. ट्रक भरून गोणी भरून पुस्तक आहेत त्यांचं, नुसतं वजच कवर पुस्तक, कवर वाचतो कवर नाही कोणाला नाही. आणि एक मागणी मान्य व्हायला, एक व्हायना बोलायचं माया मागं लागत. कुणी बी मी नाही उत्तर देणार. तुम्हाला काय माया मागा लागायचं लागा, मी मराठ्याला उत्तर देणार नाही. आपल्या ज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे. मी माझ्या समाजासाठी मला जसं लढता येईल तसं लढलो, पण तुमच्या पदरात 58 लाख नोंदी टाकल्यामध्ये 3 करोड मराठा आरक्षणात घातले. की लहान आकडा नाहीये. सरकारला विचारलं होतं मी त्यावेळेस, मला खरं सांगा म्हणलं, नोंदी सापडल्या किती? त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते. त्यावेळेस 54 लाख आकडा होता. मी सरकारला विचारलं, साहेब मला खरं सांगा, माझा करोडो गोरगरीब मराठा समाज रस्त्यावर, माझी दगा करू नका. मी सरकारशी आणि मंत्र्याशी संबंध मेंटेन करण्यासाठी आलेलो नाहीये. मला माझ्यासाठी समाज मोठा आहे आणि त्या समाजाशी गद्दारी करणाऱ्याला मी पायाखाली तुडितो. माझ्या समाजाची फसवणूक होता कामा नये. मला खरं सांगा, नोंदी किती निघाल्या? सरकारनं त्यावेळेस आपल्याला प्रोसिडिंग दिलेलं आहे, त्याच्या सगळ्या इतिवृत्त आहे. सरकारने सांगितलं 54 लाख नोंदी नाही सापडल्या, 57 लाख नोंदी सापडल्या. याचं प्रोसिडिंग सरकारने आपल्याला दिले. त्याच्यावर 5-5 जरी धरल्या, 2.5 ते 3 कोटी मराठी आतापर्यंत आरक्षणात गेले. आता गॅझेट मधून काही घालतो. मी तर मोगाशी सांगितलं, शिवेंद्रराजे साहेबाला, मंत्री महोदय साहेबाला सांगितलं आणि शंभूराजे देसाई साहेबाला सुद्धा सांगितलंय. तुम्हाला वाटेल मराठवाड्याचं दिलंय, मी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश, कोकण असं करत बसत नसतो. मला पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं सुद्धा गॅझेटियरचे GR पाहिजे. त्यांनी सांगितलंय की मागची निवडणूक होती तेव्हा सांगितलं होतं, ही झाली की आम्ही पश्चिम महाराष्ट्र सुद्धा GR काढतो. कारण मी सरकारचा नाही झालो तर मी माझ्या समाजाचा राहिलो म्हणून त्यांना काम करावं लागतं. नसतं मला 1000 करोड रुपये दिले असते. का माहित झालं असतं तुम्हाला? जेवण सटकून गेलेलं. इथं आजकाल वर्गणी केले त्याच्यातून फायदे आणतात, तर एवढा मोठा नोटा कोण सोडी? समाजाच्या लेकराचं रक्त ऐकून मोठी होणारी अवलाद मई नाहीये, कारण मी क्षेत्रीय शिवान नको आहे मराठा. असाच उपाशी मरण पण समाजाला कधीच विकणार नाही. आणि तुम्ही सुद्धा 1-1 घंटा 1.5 घंटा मी बोलतोय ना, माझ्या जवळ दुसरा असता ना म्हणले असते जाऊन दे चल घरी, जसा काढून कवायचं बडबड करते. एक बी उठा नाही याच्यातलं, एक सुद्धा. हे माझ्या समाजाचं मी केलेलं इमानदारीचं मला मिळालेलं फळ. आणि मला काय नको, 1 रुपया नको तुमचा. मी तुमच्याशी इमानदार आहे. फक्त हाक दिली की तुम्ही काम सोडून रस्त्यावर येत जा. तुमच्या लेकरा बाळाचं आयुष्याचं कल्याण केल्याशिवाय मी गप्प बसत नाही, हटायचंच नाही. कुठलंही प्रकरण असो. कालचं प्रकरण बघा, मी करंडोल पाठवलं होतं मालेगावचं.
मराठ्यांना सांगतो त्यात जात बघायची नाही. लेख बाळे तिला जात कळायच्या अगोदर मारलं गेलं. ते मालेगावच्या 3 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार करून इतकं भयंकर हत्याकांड झालं ते की तिला चेहरा सुद्धा राहिला नव्हता. इतके मोठमोठे चिरे डोक्यात घातले होते. साधा नाही भाऊ, ज्याचा गोळा जातो पुढचा त्याला कळतं. थोडे मराठ्यांनी आणि या राज्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी जरा भानावर या. इथं जात नाही बघायची. जर कुटुंबाने आपल्याला हाक मारली तर महाराष्ट्रातल्या अख्ख्या मराठ्यांनी त्या कुटुंबाच्या बाजूने उभा राहून महाराष्ट्रातला कोपरा बंद करायचा. त्या दिवशी त्या कुटुंबाचं लेकरू जाऊन सुद्धा त्याला उपोषणाला बसायची वेळ आली. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. त्याच्यात नाही बघायचं आपण ओबीसीचं आहे का कुणाचं आहे. मराठ्यांवरती संस्कार आहेत. कोणत्याही लेकीबाळी झालेलं असून धावून जायचं. त्या कुटुंबाला उपोषणाला बसावं लागलं साहेब. त्या दिवशी मी दादा भुसे साहेब, मंत्री महोदय साहेबांना फोन लावला. गिरीश महाजन साहेबाला लावला. त्यांचं मग पटत नाही तरी लावला. आमचं दोघांचं वाकलेलं आहे. आमचं जमतच नाही. 7-8 दिवसात त्याचा आमचं बिघडतं लगेच वाकत. आमचा असा एक खेळ आहे ते याच्यावनी जाऊ दे नको आता. हा उभं ते मग आपलं तसंच असतं. त्यांना म्हणलं साहेब ते बघा लेकीबाळीचा विषय. मी जर कुटुंबाला भेट द्यायला आलो रे बाबा, जर कुटुंबात तिथं जर महाराष्ट्रात बंदची हाक झाली तर महाराष्ट्रात एक बी मंत्री रस्त्यावर येऊन देणार नाही. गोट्यानेच आणीन या काय. मग त्यांच्या दोघांची बैठक झाली वाटतं. मंत्री महोदय गिरीश महाजन साहेबाची आणि दादा भुसे साहेबाची. त्यांनी त्या कुटुंबाला लिहून दिलं की आम्ही उज्ज्वल निकम साहेबाची नियुक्ती लगेच करतोय. सेपरेट बेंच देतोय. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ते केस चालवतोय. 4 मागण्यापैकी 3 तातडीनं त्यांनी त्या दिवशी मान्य केल्या आणि उपोषण सोडलं. ही मराठ्यांचा दबदबा सुद्धा कामाला गरीबाचा येतो. म्हणून एकजूट राजा. काय फरक नाही पडत. थोडं उशिरा जेवायला मिळालं. आज कसं काय बसले तुम्ही इतकी तुडुंब गल्ली भरली. उशिरा भाकर मिळालं काय मरायला लागले का. मी उपोषी तुम्ही उपोषी. मी आता पाठपोत बोलणार आहे. काय म्हणणं आहे तुमचं. आपण वेळ द्यायचं शिकायचं. आपण एकमेकाला ज्ञान द्यायचं, एकमेकाकडून घ्यायचं आणि ते समाजासाठी द्यायचं. समाजाचं लेकरं मोठं करण्यासाठी करायचं. त्या दिवशी 100 जण मोठमोठाले जमलं नाही. झालं ठरलं का गप्पा. मी इकडे आवड होतो त्यांचं दोघांचं रेट शेंगा आणते. दोघं काय म्हणते दोघं एकामेकाला काय माहिती मिळत लागा त्यांचं. मग आता बंद करते मग बंद करते पण ते बंदच करेनात दोघं. आपल्याला त्या दिवशी आपण सगळ्या मराठ्यांच्या व्यावसायिकांना सांगितलं तुम्ही यशस्वी कसे झालात हे गोरगरीब लोकांना सांगत जा. तुम्ही अधिकारी कसे झाले, तुम्ही कोणत्या पोस्टवर कसे गेले. आपला रिटायर झाला मी कसा झालो सांगत नाही, अनुभव शेअर करीत नाही. 30 वर्षाचा रिटायर झाला. शेतात फार्म हाऊस बांधतो. तिकडे ते पवायचं काय पण बांधित. 2-3 नातू त्या संघ त्याच्यात पडत टंगडं मोडून पडत तिथंच. झालं कामान धामाचं गाचपण. कामातून गेलं तर आमच्या कामाला नाही आलं, घरच्याच्या नाही आलं, नातू सांभाळायच्या कामाचं नाही राहिलं. आपले असे ज्ञान देणार नाहीत. आपण जर एखादा व्यावसायिक असला ना त्याला जर म्हणणार तुम्ही लय यशस्वी झाले राव या व्यवसायात आम्हाला तेच करायचा व्यवसाय. ते म्हणतो याच्यात नको लय तर असे मीच उगाच पडलो याच्यात लय बेकार. आपले असे येऊ नये आपण म्हणून तो म्हणतो मीच बेजार आहे आणि याच्यात लय डोक्यावर बर्फ ठेवून काम करायला लागतो. याच्या डोक्यावर कोच बर्फ दिसला नाही मला. आपले असले खोडीचे ते म्हणणार नाही तो असंच आहे, तो असं कर, हे अनुभव आहे. आपले करू नको म्हणणार. मीच फसलो म्हणतो येऊन त्याच्यात फसणार. मग 7 गाड्या कशा घेतल्या. अरे किती काय करावं लोकांना काहीच कळलं ना मला. मी माझ्या समाजाला माझ्या भाषेत समजून सांगितलं. माझ्या समाजाला कळालं आरक्षण असं. माझ्या अगोदरच्या अभ्यासकांनी सुद्धा सांगितलं. त्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान याच्यात. पण त्यांचं एका दिवस समजलं नसत. घराघरातल्या मराठ्यांना कळालं. मी माझ्या भाषेत सांगितलं. कुणबी म्हणजे काय. आपला आज आपण पूर्वी कुठं लग्न जमायला गेले तर पोरीकडचे विचारायचे नवरदेव पोरग काय करतो. मग आपल्या जमायला गेलेलं म्हणायचे
आमचं पोरग एकटं 15 एकर कोणी बिघडित, म्हणजे 15 एकर शेती उडीत. आता आपला आजा म्हणत होता आपल्याला काय लाज आहे राव, शेतीचे काय लाज आहे. कुणबीचा अर्थ आता त्याचा नवीन नवीन शब्द आणले त्यांनी. कुणबीचा आता सुधारित शब्द आला शेती, आता शेतीला सुधारित शब्द आला कृषी, कृषीला आता सुधारित शब्द आला फार्मर. त्याला मी काय करू, तुम्ही काही बंदी तर रोज नाव. त्याच्यामुळे कुणबी आम्हीच, मराठी आम्हीच, क्षेत्रीय मराठी आम्हीच, सगळं आम्हीच. का म्हणणं तो आम्ही घ्या ना. उद्या काही शिकित आपल्याला तो पाटील आहे. पाटील म्हणलं 15 जणांच्या आपण मोकळा झाला. त्या गल्लीत काय ना उद्या ठेवलेलं पुन्हा उद्या भाटे सोडून द्या. मी होतं फुकट मोठ्यापणा जगायची काहीच गरज नाही. मला गाडी नाही ना, नाही मी लोकांच्या गाडीत बसतो. आणि खरं सांगतो तुम्हाला मी लोकांच्या गाडीत आहे. त्यांनी जर मला इथं पनवेलमध्ये सोडलं, मला 8 आणावर रिक्षा जायला सुद्धा अंतरवालीला. आता याचा शब्द त्यांनी बदल केला. आपण पूर्वी आपल्या आजी पंजे काय म्हणायचे, वाड्याला घराला वाडा. आता त्याला सुधारित शब्द आलाय हाऊस. आता मी काय करू त्याला, पहिले आपल्या आजी पंजे चपलेला पायतान म्हणायचे, आता त्याला चप्पल म्हणतात शूज. आता मग घालायला बंद करतो का, तसंच खरकतो का. तसं आम्हाला काय घेणं आहे. कुणबी म्हणजे शेतकरी. शेती शब्दाची मराठ्यांनी लाज बाळगायची नाही. आपण 96 कुळी 96 कुळीचे, 92 कुळी 92 कुळीचे. सोयीपणाचा यशाशी काय संबंध नाही आरक्षणाचा. आरक्षण ही एक सुविधा आहे आणि ती आपल्या लेकरा बाळाला लेकी बाळाला उंचीवर नेणारे हे मराठी समजून घ्या. आता ते दिवस संपले. त्यामुळे लोकांवर भरोसा नाही ठेवायचा. आपल्याला काय वाटतं ना, आपल्या बुद्धीनं आपण चालायचं. लोकांनी सांगितलं म्हणून आपण करायचं नाही. अजिबात आपली ताकद आपल्या विरोधात व्हायला घालायची नाही. इथून पुढच्या काळात ज्या ज्या वेळेस समाजाचे आंदोलन उभा राहतील, जसे तुम्ही आज उपाशी तापाशी बसलात, तसं उपाशी तापाशी जर आपण आत्ता बसलो तर पुढच्या 50 पिढ्या सुखी होणार आहेत. पुढच्या 50 पिढ्या. म्हणून आपल्याला आता ऊन सहन करायचंय, पाऊस थंडी सहन करायची, तर पुढची पिढी सुखात राहणार आहे. पुढच्या पिढीसाठी आपल्याला उभा करून ठेवायचंय. आपण आता कसं तरी रडत पडत आयुष्य कडीला लावलंय. आपल्या लेकरा बाळाचे खूप हाल होणार आहेत पुढच्या पिढीचे, ते होऊ द्यायचे नाहीत. म्हणून माणसाने एकमेकाला भेटूस तर हाल जायचंच नाही. लोक आपल्यावर जळायले पाहिजे. ते म्हणले पाहिजे लाईफ बेकार जात हे मराठीची. 5 घंटे झाले तिकडेच बसून येत, 7 घंटे झाले ते रोड असे जळायला पाहिजेत लोक. येणार बोलव कर आता को रोबा रोगा लगेच सटाकलाच बसला टपरी पुढे जाऊन चोळीत चमकून चुना. आपण वेळ द्यायचा शिकायचं. तुमच्या पायात हात लावून सांगतो, समाज उंचीवर न्यायचा ही तुमची आणि माझी जबाबदारी. ही विनंती करायला मी तुम्हाला आलोय. तुम्हाला पनवेल करायला खरंच तेवढ्या ताकदीनं तुम्ही जमलात. मराठा भवनाचं तुम्ही चांगलं बांधकाम केलंय. समाजाच्या हिताचं काम त्याच्यातून होईल. तुमच्या सगळ्या टीमचं महाराष्ट्रातल्या 6 कोटी मराठ्यांच्या वतीनं खूप खूप कौतुक करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. सगळ्यांना धन्यवाद. जय शिवराय. सर्वांनी जागेवर उभं राहायचंय किंवा बसून घ्यायचंय. सकल मराठा समाज खांदा आज मराठा समाजा